तब्बल 20 मिनिटात लांबविले 19,76,000चे दागिने, सराफा दुकान फोडले। गस्तीवरील पोलीस गेले आणि चोरटे आले। घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथे एक सराफा दुकान फोडून केवळ 20 मिनिटातच 19,76,500 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथे दिनांक 23 जुलै 2025 वार बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे। विशेष म्हणजे पोलिसांचे गस्तीवरील वाहन जातात चोरट्यांनी दुकानात घुसून चोरी केली आहे। कुंभारपिंपळगाव येथील मुख्य बाजारपेठेत असलेले ज्ञानेश्वर मधुकर दैवाळ यांचे सराफा दुकान आहे। कारमधून आलेल्या चोरट्यांनी बुधवारी पहाटे 3:41 दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला। दुकानातील 5 तोळे नाकातील सोन्याच्या मोरण्या, 2 तोळे कानातील सोन्याचे कुडके, 7 ग्राम कानातील सोन्याचे हुजूर, 1 तोळे कानातील सोन्याचे झुंबर, 2 तोळे सोन्याचे नेकलेस, कानातील सोन्याचे वेल, 1 तोळा 2 ग्रॅम सोन्याचे पेंडल, 1 तोळा सोन्याची मोड, 8 किलो चांदीचे पायातील चैन, 1 किलो चांदीतील पायातील जोडवे, किलोभर चांदी गळ्यातील साखळी, 1 किलो चांदीच्या हातातील अंगठ्या, 500 ग्राम चांदीच्या हातातील ब्रासलेट, 500 ग्राम चांदीच्या हातातील कडे, 500 ग्राम चांदीचे वाळे, 200 ग्राम चांदीचे लॉकेट असे एकूण 19,76,500 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला। कारमधून उतरल्यानंतर चोरट्यांनी प्रथम दुकानाच्या आजूबाजूचे असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि नंतर दुकानात प्रवेश केला। चोरी केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा DVRही चोरट्यांनी चोरून नेला आहे। सराफा दुकानातून जवळपास 20 लाखाचे दागिने चोरीस गेले आहेत। ही माहिती मिळताच गावातील सराफा व्यापाऱ्यांनी आठवडी बाजार असतानाही दुपारपर्यंत आपली दुकाने बंद ठेवली। कुंभारपिंपळगाव येथील मागील 5 ते 6 महिन्यात 8 ते 10 ठिकाणी चोऱ्या झाल्या असून अनेक ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत, परंतु अद्याप त्या चोराचा शोध लागलेला नाही। त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीकडे नागरिकही आता बोट करू लागले आहे। या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात फिर्यादी ज्ञानेश्वर मधुकर दैवाळ वय 46 वर्ष यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 392/2025 कलम 331(4) 305(a)(b)(n)(s) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती घनसावंगी पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांनी दिली आहे।